आपल्या क्षणी यासोबत सुषमा अंधारे आहेत, ठाकरे गटाच्या नेत्या. आपण त्यांच्याशी अधिक संवाद साधूया. सुषमाताई, सध्या मस्साजोगमध्ये हे जे आंदोलन सुरू आहे धनंजय देशमुख यांचं, या संदर्भामध्ये आपण काय प्रतिक्रिया द्याल? कारण आतापर्यंत सरकारकडनं कुठल्याही पद्धतीची प्रतिसाद आलेला नाही. मला असं वाटतं की धनंजय देशमुख साहेब किंवा एकूण देशमुख कुटुंबियांची जी उद्विग्नता आहे त्या उद्विग्नतेतून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केलं जाते, हा सरकारचा नाकर्तेपणा आहे. वारंवार ते न्यायाची मागणी करत आहेत. मोर्चे, आंदोलनं, जनक्षोभ यात्रा, जलसमाधी आंदोलन, मुख्यमंत्र्यांच्या गाठीभेटी, सगळे उपाय त्यांनी करून बघितले, पण या सगळ्यांचा काहीच फायदा होताना दिसत नाही. उलट पक्षी हे सगळं देशमुख साहेबांची हत्या भाजप जणू इष्टापत्ती असल्यासारखं हाताळत आहे. एकीकडे सुरेश धस हे माझ्याकडे ढिगाने पुरावे आहेत असं वेगवेगळ्या मोर्चातून सांगत आहेत आणि पोलीस असं म्हणतात की आमच्याकडे पुरावे नाहीत तर आम्ही गुन्हा कसा दाखल करायचा. नेमकं खरं कोण बोलतंय? पोलीस खरं बोलतायत की धस खरं बोलतायत की फडणवीस खरं बोलतायत ते आम्हाला आता कळत नाहीये. जर पुरावे असतील तर सुरेश धस त्याचं अफिडेव्हिशन का बरं पोलिसांकडे देत नाहीत? आणि धसांनी जर अफिडेव्हिशन दिलं असेल तर तरी सुद्धा जर पोलीस गुन्हा दाखल करून घेत नाहीत तर याचा अर्थ आका आणि आकांचे आका ही जी भाषा केली जाते धसांकडून, त्या सगळ्या आकांचे सरताज असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची कदाचित गुन्हेगारांना वाचवण्याचीच इच्छाशक्ती जास्त दिसते, ज्यामुळे आत्ता मस्साजोगमधला हे तणावाचं चित्र दिसत आहे. सुषमाताई, सध्याच्या या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगाने आता तुमची भूमिका कशी राहील? नाही, मला असं वाटतंय की आता जे काही सुषमाताई, तुम्हाला क्षणभर थांबवतोय. आपण पुन्हा एकदा तिथली थेट दृश्य बघूया. मनोज जरांगे बोलतायत आणि त्याचबरोबर साहेब सगळे जबाबदारी घ्यायला लागलेत, ते सगळे समजून सांगतील. पुन्हा आणखीन आज दिवसभरात सगळ्यांना बोलून घेतील. पोलीस अधीक्षक दाखल झालेले आहेत आणि तेही विनंती करत आहेत धनंजय देशमुखांना खाली येण्याची आणि त्यामुळे पुन्हा एकदा फोनवरनं संपर्क करून मनोज जरांगे धनंजय देशमुखांना विनंती करतायत की आपण खाली यावं. हॅलो, हे लावू नका. हॅलो, आपण घटनास्थळावरची दृश्य बघतोय. पोलिसांनी यापूर्वी सुद्धा प्रयत्न केला होता टाकीपर्यंत पोहोचण्याचा, परंतु तेव्हा तो सफल झाला नव्हता. यानंतर आता मनोज जरांगे यांच्या सहाय्याने पुन्हा एकदा पोलीस आवाहन करत आहेत धनंजय देशमुखांना की आपण कृपया आपलं आंदोलन थांबवावं, टाकीवरनं खाली यावं. आणि या संदर्भामध्ये विनवण्या सातत्याने सुरू आहेत. गेले काही दिवस सातत्याने